नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज। विधानसभा निवडणुकीला काल 1 वर्ष पूर्ण झालं। 20 नोव्हेंबर 2024 ला राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्यासाठी मतदान झालं आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागला। अर्थात काल वर्षपूर्ती झाली। सगळीकडे या संदर्भात आमदारांची वर्षपूर्ती म्हणून आमदारांनी आनंद देखील व्यक्त केला। आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये देखील घडून आलं ते अर्थातच विजय, जल्लोष आणि मग मेळावे। आता आपल्या पिंपरी चिंचवडचा जर विचार केला तर या ठिकाणी 3 आमदार आहेत। तिन्ही आमदार दमदार आहेत। भोसरी महेश लांडगे, पिंपरी अण्णा बनसोडे आणि चिंचवड शंकर जगताप। आता या ठिकाणी भाजपच्या दोन्ही आमदारांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले, वर्षपूर्ती साजरी केली, अनेक जणांना एक उत्साह त्यामुळे निर्माण झाला। पण या वर्षी भलेही 1 वर्ष पूर्ण झालं असलं या आमदारांना, तरी देखील त्यांची खरी परीक्षा आहे ती येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये। कारण की हे त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले, कोणी 3 टर्म निवडून आलेत तर कोणी पहिल्यांदाच निवडून आले। पण आता आगामी महापालिका निवडणुकांमध्ये हे आमदार किती नगरसेवक आपल्या मतदारसंघांमधून निवडून देणार हे फार महत्त्वाचं आहे। कारण ज्याच्या त्याच्या मतदारसंघात प्रभाग आहेत आणि त्या प्रभागातून त्यांना नगरसेवक निवडून आणून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत। आणि त्यासाठीच हा माझा आजचा कार्यक्रम आहे, वर्षपूर्ती आमदारांची अग्निपरीक्षा। अर्थात तिन्ही आमदार दमदार, नगरसेवक किती निवडून आणणार। आता आपण एक मतदारसंघ वाईज बघूयात। विधानसभा मतदारसंघ, अर्थातच पहिला भोसरी विधानसभा मतदारसंघ। 2017 मध्ये आपल्याला आठवत असेल भाजपनं 77 उमेदवार म्हणजेच नगरसेवक निवडून आणले। 2012 मध्ये भाजपचा परफॉर्मन्स होता फक्त 3 नगरसेवक। 3 वरून 2017 ला डायरेक्ट 77 वर उडी घेतली। आता मात्र भाजपनं अबकी बार 100 पारचा नारा दिलाय। आता हे जर करायचं असेल तर या तिन्ही आमदारांना आपापली ताकद दाखवावी लागणार आहे। म्हणजे नगरसेवकांची जरी परीक्षा असली तरी पेपर सोडवायचा आहे तो या आमदारांना, कारण खरी अग्निपरीक्षा त्यांची आहे। आता भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महेश लांडगे आमदार आहेत। ते तर 3 टर्म आमदार आहेत। 2014 ला अपक्ष निवडून आले, 2019 आणि 24 ला भाजपच्या तिकिटावर निवडून आले। पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार आहेत अण्णा बनसोडे। आता ते विधानसभेचे उपाध्यक्ष देखील आहेत। 2009 मध्ये ते राष्ट्रवादीकडून निवडून आले आणि 2014 ला त्यांचा पराभव झाला असला तरी 2019 आणि 2024 ला ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून निवडून आले। म्हणजे हे दोन्ही आमदार 3 टर्म आमदार आहेत। आता चिंचवड विधानसभा मतदारसंघ, चिंचवडवर अर्थातच राज्य वर्चस्व जगताप कुटुंबाचं। या ठिकाणी आमदार लक्ष्मण जगताप 2009 ला अपक्ष म्हणून निवडून आले। नंतर 14 भाजप, 19 भाजप हे पण 3 टर्म आमदार होते। आणि आता 24 ला त्यांचे बंधू शंकर जगताप हे देखील आमदार झाले। मध्ये जी पोटनिवडणूक झाली त्यावेळी अश्विनी जगताप या देखील आमदार राहिलेले आहेतच। आता या तिन्ही मतदारसंघात या तिन्ही आमदारांचं कसं वर्चस्व आहे, कसं प्राबल्य आहे, यावर त्यांच्या मतदारसंघातून जेवढे प्रभाग आहेत त्या प्रभागातून ते किती निवडून देणार आहेत त्यावर खरं म्हणजे या आमदारांचं देखील भवितव्य ठरणार आहे बरं का। मुळात भोसरी, आता आमदार महेश लांडगे यांच्या मतदारसंघामध्ये महापालिकेचे 12 प्रभाग येतात। पिंपरी अण्णा बनसोडे यांच्या मतदारसंघात महापालिकेचे 7 प्रभाग येतात आणि चिंचवड आमदार शंकर जगताप यांच्या मतदारसंघात महापालिकेचे 13 प्रभाग येतात। मुळात महेश लांडगे पिंपरी चिंचवडचे भाजपचे शहराध्यक्ष राहिलेले आहेत। शंकर जगताप हे देखील भाजपचे शहराध्यक्ष राहिलेले आहेत। आता भोसरी विधानसभा एक मतदारसंघ वाईज जर आपण विचार केला तर भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 9 आणि 11, 12, 13 असे एकूण 12 प्रभाग येतात। या 12 प्रभागांमध्ये
प्रत्येकी 4 जागा, म्हणजे 12×4 48 जागा. आता या 48 जागांमधून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी महेश लांडगे यांच्यावर आहे. मुळातच आता त्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर पुणे उत्तर जिल्हा निवडणूक प्रमुख हे पद आहे. शिवाय त्यांचा पिंपरी चिंचवड भोसरीवर एक चांगला पकडीचा भाग देखील आहे. अतिशय उत्तम पकड त्यांची या शहरावर देखील आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे मावळची नगर परिषद नगरपंचायतींची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे. आता या ठिकाणी जर महेश लांडगे यांच्या विधानसभा मतदारसंघातील प्रभागांचा विचार केला तर एकूण 12 प्रभाग आहेत. 2017 मध्ये काय घडलं? मुळात 2014ला महेश लांडगे हे अपक्ष जरी निवडून आले असले तरी ते भाजपची संलग्नित होतेच. त्यामुळं 2017ची जी निवडणूक लागली त्यावेळी निश्चितपणे त्यांनी त्या ठिकाणी पक्षासाठी मेहनत घेतलेली आहे. तर त्यावेळेचं चित्र काय होतं? तर 2017 मध्ये जो निकाल लागला त्यामध्ये 48 जागांपैकी 32 जागा भाजपनं जिंकल्या होत्या या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये. अर्थातच आता काही प्रभागांमध्ये काही फेररचना झालेली आहे प्रभाग रचनामध्ये, पण ती काही फार मोठी प्रारूप प्रभाग रचनेमध्ये अंतिम प्रभाग रचनेनंतर जाहीर झाली, फार मोठा बदल झालाय असं काही नाहीये. त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 जो चिखली गावठाण मोरे वस्ती होता तिथं भाजप 2 जागा जिंकलं होतं, राष्ट्रवादी 1 जागा जिंकलं होतं आणि अपक्ष 1 जागा जिंकलं होतं. आता मुळात अख्ख्या प्रत्येक 12 प्रभागांचं मी या ठिकाणी सांगत बसत नाहीये, पण 12 प्रभागांचा एक आरसा तुमच्या समोर जर मी मांडला तर त्यामध्ये नेमकं चित्र काय होतं? तर भाजपला या भोसरी मतदारसंघात 12 प्रभागांमध्ये 48 पैकी 32 उमेदवार जिंकता आले. त्या ठिकाणी 32 उमेदवार निवडून आणले गेले. राष्ट्रवादीचे या ठिकाणी 14 नगरसेवक निवडून आले. मनसेचा एकमेव नगरसेवक निवडून आला, अर्थातच सचिन चिखले. अपक्ष 1 उमेदवार निवडून आला. म्हणजे 48 पैकी 32 नगरसेवक एकट्या भाजपचे होते. अर्थात या ठिकाणी आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे भोसरीमध्ये जी काही कमाल दाखवण्यात आलेली आहे महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी जर बघितलं आपण, कारण की आपल्याला आठवतंय 2017 मध्ये खरं म्हणजे भाजपच्या विजयाचे शिल्पकार कोण असतील तर लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे. आता भोसरीमध्ये 12 प्रभागांमध्ये 48 पैकी 32 जागा तर भाजपनं जिंकल्याच, पण त्यात 5 प्रभागांमध्ये पैकीच्या पैकी भाजपलाच गुण मिळाले. म्हणजे 4 पैकी 4ही जागा 5 प्रभागांमध्ये भाजपनं जिंकल्या होत्या. प्रभाग क्रमांक 2, 4, 6, 7 आणि 11 या 5 प्रभागांमध्ये भाजपचे 4च्या 4 उमेदवार 4ही जागांवर निवडून आले. म्हणजे 20 उमेदवार जर आपण इथे पाहिले तर या 5 प्रभागांमध्ये एकट्या भाजपचे निवडून आले होते. त्या ठिकाणी 2 प्रभागांमध्ये मात्र भाजपला भोपळा देखील फोडता आला नाही, कारण की त्या ठिकाणी राष्ट्रवादीनं 4 पैकी 4 जागा जिंकल्या होत्या. म्हणजे प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 12 या दोन्ही ठिकाणी भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे आता महेश लांडगेंना खरी ताकद या 2 प्रभागांमध्ये लावायची आहे. 9 आणि 12 या ठिकाणी नेमकं काय होणार आहे? खरं तर तुम्हाला अबकी बार सोपार जर असं म्हणायचं असेल तर प्रत्येकानं जास्तीत जास्त जागा निवडून आणणं गरजेचं आहे. आता मागच्या वेळेचा परफॉर्मन्स महेशदादा लांडगेंचा 32 होता, 48 पैकी 32. यावेळी किमान 40च्या वर जागा महेश लांडगेंना त्या ठिकाणी निवडून आणाव्या लागतील तरच अबकी बार सोपार हा आकडा गाठता येईल. आता पिंपरीकडे जाऊयात. पिंपरीमध्ये एकूण 7 प्रभाग आहेत. तर या 7 प्रभागांमध्ये अर्थातच 7×28 जागा आहेत. आता 2017 मध्ये जर आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक आता कोणते प्रभाग या पिंपरी विधानसभा मतदारसंघात येत आहेत? तर प्रभाग क्रमांक 10, 14, 15, 19, 20, 21 आणि 30 एकूण असे 7 प्रभाग आहेत. 7×28 जागा. 2017 मध्ये या 28 पैकी 12 जागा भाजपनं जिंकल्या होत्या, 13 जागा राष्ट्रवादीनं जिंकल्या होत्या आणि शिवसेनेनं 3 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी पण एकसंध होती, शिवसेना देखील एकसंध होती. अर्थात अजित पवार शरद पवार एक होते आणि इकडे उद्धव ठाकरे यांची एकसंध शिवसेना होती. आता मुळात या 7 प्रभागांमध्ये
13 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. आता आपण जर पाहिलं तर 2009ला त्या ठिकाणी अण्णा बनसोडे हे आमदार झाले होते. 2014ला मात्र त्यांचा पराभव झाला आणि निवडणूक लागली 2017ला. त्यामुळे अर्थातच ते त्यावेळी माजी आमदार होते. पण तरी देखील त्यावेळी अजितदादा, शरद पवार ही एकसंध होते, एकमेव राष्ट्रवादी होती आणि त्यातून 28 पैकी 13 जागा राष्ट्रवादीनं पटकावल्या होत्या. शिवसेनेचं एवढं प्राबल्य नसलं तरी देखील, म्हणजे गौतम चाबुकस्वार त्यावेळी आमदार होते तरी देखील त्या ठिकाणी त्यांना 3 जागा जिंकण्यास ते यशस्वी झाले. पिंपरी विधानसभा मतदारसंघातलं मी म्हणतोय, एकूण जागा शिवसेनेनं 2017 मध्ये 9 जिंकल्या होत्या. आता या पिंपरीचा जर विचार केला तर या ठिकाणी पिंपरीमध्ये 7 प्रभाग 28 जागा येत आहेत. 12 भाजपनं जिंकल्या होत्या, 13 राष्ट्रवादीनं, शिवसेनेनं 3 जिंकल्या होत्या. यामध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपनं 4च्या 4 जागा जिंकल्या होत्या आणि प्रभाग क्रमांक 14 मध्ये मात्र भाजपला भोपळा देखील फोडता आला नव्हता. त्यावेळी राष्ट्रवादीनं 2 आणि शिवसेनेनं 2 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पिंपरीमध्ये भाजपला जास्तीत जास्त जागा जिंकाव्या लागणार आहेत. 28 पैकी किमान 20 किंवा त्याच्या वरती देखील जागा जिंकणं गरजेचं आहे. पण आता अण्णा बनसोडे देखील या ठिकाणी आमदार आहेत, शिवाय विधानसभा उपाध्यक्ष, शिवाय आता त्या ठिकाणी अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे कदाचित भाजप वर्सेस या 2 राष्ट्रवादी अशी फाईट होऊ शकते. अर्थात 16वर लढणार आहेत का काय हे अजून काही ठरलेलं नाहीये. पण या ठिकाणी मात्र भाजपला जास्तीत जास्त जागा निवडून आणाव्या लागतील. आता प्रश्न येतो तो चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा. चिंचवड विधानसभेमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी काय घडलं होतं 2017 मध्ये ते देखील सांगतो. पण चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण 13 प्रभाग येतात. त्यामध्ये कोणते आहेत? 16, 17, 18, 22 ते 29, म्हणजे 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 31 व 32 मधला जो 30 आहे तो पिंपरीमध्ये येतो. असे एकूण 13 प्रभाग आहेत, 4 जागा आहेत, तेरछोक 52 जागा आहेत. 2017 मध्ये काय घडलं होतं तर 2017 मध्ये या 52 जागांपैकी 33 जागा भाजपनं मिळवल्या होत्या. अर्थातच संपूर्ण वर्चस्वच जगताप घराण्याचं, जगताप कुटुंबाचं, लक्ष्मण जगताप यांची ताकद त्या ठिकाणी निश्चितपणे 52 पैकी 33 जागा त्या ठिकाणी भाजपनं मिळवल्या. या जर आपण 52 पैकी जर 33 जागा भाजपच्या पारड्यात पडल्या होत्या तर राष्ट्रवादीनं 9 जागा जिंकल्या होत्या, शिवसेनेनं 6 जागा जिंकल्या होत्या आणि अपक्ष या ठिकाणी 4 जण निवडून आले होते. आता चिंचवडची जर आत्ताची परिस्थिती पाहिली तर नेमकं काय आहे तर चिंचवडमध्ये 13 प्रभाग 52 जागा आहेत. 33 जागा 2017 मध्ये भाजपनं जिंकल्या, 9 जागा राष्ट्रवादीनं, 6 जागा शिवसेनेनं आणि अपक्ष 4. आता या चिंचवडमध्ये 13 पैकी 5 प्रभागांमध्ये भाजपनं पैकीच्या पैकी जागा मिळवल्या होत्या, म्हणजे 5-20 जागा. म्हणजे भोसरीमध्ये 20 जागा 5 प्रभागांमध्ये, चिंचवडमध्ये 20 जागा 5 प्रभागांमध्ये, म्हणजे 40 जागा इथंच झाल्या आणि पिंपरीतल्या एका प्रभागात 4 म्हणजे 44 जागा. म्हणजे 11 प्रभागांमध्ये, म्हणजे 32 पैकी 11 प्रभागांमध्ये भाजपनं पैकीच्या पैकी जागा मिळवल्या होत्या, 44 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळेच तर त्यांची संख्या 77 झाली होती. आता या ठिकाणी मात्र 22 आणि 25 असे 2 प्रभाग आहेत चिंचवडमधले, त्या ठिकाणी भाजपला एकही जागा मिळवता आली नाही. त्या ठिकाणी भोपळा आहे. म्हणजेच भाजपला कोणत्या प्रभागांमध्ये भोपळे मिळाले 2017 मध्ये? प्रभाग क्रमांक 9 आणि 12, प्रभाग क्रमांक 14 आणि प्रभाग क्रमांक 22 व 25. म्हणजेच 5 प्रभागांमध्ये भाजपला भोपळा देखील फोडता आला नाही 2017 मध्ये. 11 प्रभागांमध्ये भाजपनं पैकीच्या पैकी जागा मिळवल्या होत्या. आता हे झालं सगळं एकंदरीत गणित भोसरी, पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघातल्या प्रभागांचं. भाजपनं मागच्या वेळी 77 जागा जिंकल्या होत्या, 11 प्रभागांमध्ये 4 पैकी 4, तर एकूण आपण पाहिलं तर अर्थातच 5 प्रभागांमध्ये भोपळा होता. आता राष्ट्रवादीची त्या तुलनेनं काय ताकद आहे तर राष्ट्रवादीनं 2017 मध्ये 36 जागा जिंकल्या होत्या, 2 प्रभागांमध्ये 4 पैकी 4 राष्ट्रवादीला जिंकता आल्या, 9 आणि 12.
पण एकूण 11 प्रभागांमध्ये राष्ट्रवादीला भोपळा मिळाला होता. आता खरं तर खरी लढाई आहे ती स्वबळावर लढतानाची. एकतर महेशदादा लांडगे भोसरीत प्रचंड मोठं वर्चस्व प्रस्त, त्यात पुन्हा एकदा जिल्हा संघटनेच्या माध्यमातून पकड, पिंपरी चिंचवड दोन्ही शहरांवर देखील पकड. आता असं नेतृत्व जर भाजप सोबत असेल ज्यानं मागच्या 2017 मध्ये विजयाचे शिल्पकार म्हणून नाव कमावलं होतं, आता भले त्यांच्यासोबत लक्ष्मण जगताप नसतील पण त्यांचे भाऊ शंकर जगताप हे देखील तेवढ्याच ताकदीने उभे आहेत. त्यांच्याकडे आता पिंपरी चिंचवड शहर महापालिका निवडणूक प्रमुख हे पद आहे, शिवाय ते आमदार आहेत, एकटम आमदार आहेत ते. आता दुसरी गोष्ट ते शहराध्यक्ष देखील राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना शहराची देखील जाण आहे. त्यामुळं भाजपला या 52 पैकी या चिंचवडमध्ये ज्या काही मागच्या वेळी 33 जागा मिळाल्या होत्या तिथे देखील 40च्या वर आपला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. तेव्हा कुठे भाजप अबकी बार सो पार हा जो काही नारा स्वभावावर म्हणतायत ते करता येईल. खरं तर आता त्यांना फाईट कुणाची आहे तर राष्ट्रवादीची. राष्ट्रवादी अण्णा बनसोडे तिंटम आमदार आहेत, त्यांची ताकद आहे. त्यांनी ऑलरेडी पिंपरी चिंचवडमध्ये नगरसेवक या पदावर अनेकदा काम केले, विविध पदं भूषवलेली आहेत. शिवाय नाना काटे, भाऊसाहेब बोहीर असे मुख्य संघटक म्हणून देखील त्या ठिकाणी आहेत, ते देखील त्यांच्या मदतीला आहेत. आणि इकडे भाजपच्या आणखी एक जमेची बाजू म्हणजे उमा खापरे असतील किंवा अमित गोरखे असतील, हे दोघेही विधान परिषद आमदार, या दोघांची देखील एक वेगळी ताकद आहे. त्या ताकदीचा फायदा देखील भाजपला उठवता येऊ शकतो. अमित गोरखेंना आता पिंपरी चिंचवड शहर जिल्हा संयोजक हे पद मिळालेलं आहे. शिवाय महत्वाचं म्हणजे शत्रुघ्न काटे हे भाजपचे आता शहराध्यक्ष आहेत. त्यामुळं या सगळ्यांनी एकत्र मिळून जर ताकद लावली तर स्वबळावर अबकी बार सो पार हा जो काही नारा दिलाय तो कुठेतरी प्रत्यक्षात येताना दिसेल. तिकडे राष्ट्रवादीमध्ये योगेश बहल हे शहराध्यक्ष आहेत. मुख्य समन्वयकपदी विलास लांडे आहेत, जे भोसरीचे प्रथम आमदार आहेत. आणि विलास लांडेंना महानगरपालिकेचा प्रचंड मोठा अनुभव आहे. पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांवर पकड आहे, भोसरीमध्ये त्यांची चांगली पकड आहे. त्यांचे सुपुत्र विक्रांत लांडे हे माजी नगरसेवक राहिलेले आहेत, त्यांना तर कार्याध्यक्ष पद देण्यात आलेलं आहे. शिवाय अजित गव्हाणे यासारखा खंदा नेता देखील प्रवक्ते हा पदी आहे. त्यामुळे ही देखील एक राष्ट्रवादीकडे टीम आहे. त्यामुळे आता खरी फाईट जर भाजप म्हणते अबकी बार सो पार तर 100% भाजप स्वबळावर लढण्याचा शड्डू ठोकतोय. जेणेकरून जर उद्या दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी स्वबळावरच लढायचं आहे. आणि ज्या काही आता सीट शेअरिंगचा जो गोंधळ होणार आहे, एक तर जागा 128, त्यामध्ये भाजप म्हणते अबकी बार सो पार. आता महायुतीला धरून अबकी बार सो पार असं भाजप म्हणत नाहीये. भाजप अबकी बार सो पारचा नारा एकटा स्वबळावर द्यायचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यामुळं शिवसेनेच्या वाट्याला काय जाणार एकनाथ शिंदेच्या आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला काय जाणार अजित पवारांच्या. त्यामुळे जर भाजपनं हे ठरवलं तर या ठिकाणी भाजपला अबकी बार सो पार करण्यासाठी या प्रत्येक आमदाराला आपल्या विधानसभा मतदारसंघातील प्रभागांतून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणावेच लागतील, तर आणि तरच हे शक्य होईल. आता हे तिन्ही आमदार दमदार आहेत. यातले एक आमदार अण्णा बनसोडे राष्ट्रवादीचे आहेत. गृहीत धरूयात की आपण ही महायुती झाली नाही असं, तर उरल्या 2 आमदारांवर मदार उरली, ती म्हणजे भोसरी आणि चिंचवड. या दोघेही आपापल्या मतदारसंघात ताकद लावतील. पण पिंपरीचं काय, आता त्यांना पिंपरीवर देखील कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. त्या ठिकाणी जे पिंपरीमध्ये 28 पैकी भाजपला 12 जागा मिळाल्या होत्या, म्हणजे 16 जागा भाजपनं गमावल्या होत्या, त्या जागा मिळवण्यासाठी भाजपला खरी फाईट द्यावी लागणार आहे. पिंपरीमध्ये आपली ताकद भाजपला वाढवावी लागणार आहे. आणि या तिन्ही मतदारसंघांमधून 40, 40, 20 असा काहीतरी आकडा कुठेतरी आसपास आणून तो 100 पर्यंत नेता येणार आहे. भाजपनं 2012 मध्ये 3 जागा जिंकून 2017 मध्ये 77 पर्यंत स्वतःला नेऊन दाखवलं. आता त्यावेळी तर वेगवेगळेच लढले होते. मग आता सुद्धा भाजप ती कामगिरी करणार का? हे तिन्ही आमदार दमदार तर आहेत, पण चमकदार कामगिरी करून दाखवणार का? वर्षपूर्ती झाली आहे त्यांच्या आमदारकीची. आता ते आपल्या पक्षाला जास्तीत जास्त नगरसेवक निवडून देऊन 100च्या पारचे नगरसेवक अशी भेट देणार का? हे सगळं आगामी काळातच पाहायला मिळणार आहे. त्यामुळं तिन्ही आमदार दमदार, वर्षपूर्ती आमदारांची पण यांची खरी अग्निपरीक्षा आहे. म्हणजे पेपरला बसणार आहेत उमेदवार,
पण पेपर सोडवण्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे तो या आमदारांना. नगरसेवकांची परीक्षा, पण आमदारांची अग्निपरीक्षा. पाहत रहा PCMC.